नमस्कार, मी प्रियंका स्वामी भक्त ह्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर मैत्रिणींनो, काही कारणास्तव आम्ही बीडला खरेदी करण्यासाठी आलो होतो आणि 20 तारखेला लग्न होतं। लग्न जवळच होतं, त्यामुळं छान अशी तांब्याची टाकी मी घेतली नवरीला। कारण काय होतं, सगळे भांडे घेतो पण तांब्याच्या टाकीतलं पाणी पिल्याला चांगलं असतं, म्हणून मी घेतली। ही तुट्टीवाली घ्यायची होती, पण कारण काय झालं, तिला ते पाणी तुट्टीतून टिपकत होतं, म्हणून मग आपली टाकी घेतली। छान 2200 रुपयामध्ये मस्त अशी ही टाकी बसली। आणि नाव का टाकून घेतलं, तर कधी कधी काय होतं, आपण नाव नाही टाकलं तर मग ती वस्तू दुसऱ्यांना दिली जाते, त्यामुळं मी माझं व आमच्या यांचं नाव टाकून घेतलं। तसंच आलोय लग्नाला आम्ही गावाकडं लग्नाला हळदीलाच आलो होतो, त्यामुळं सकाळची पूजा ही मी केली। आणि हा जो देवहारा आहे किंवा देवघर, हे माझ्या लग्नातलं आहे। पहा, मी आज मस्त झाडाला बाहेर घराभोवती खूप मोठं पटांगण आहे, त्यामध्ये छान असे फुलं येतात जास्वंदीचे। आणि माझ्याकडे ही स्वामी मूर्ती होती, म्हणजे गावाकडं आहे माझ्याकडं स्वामी मूर्तीचा मी तुम्हाला एक दिवस नक्की अनुभव सांगेन, ही मूर्ती माझ्याकडं कशी आली। तर ही मूर्ती माझ्याकडं खूप दिवसांनी आली। लग्नाच्या आधीपासून मी स्वामी सेवेमध्ये आहे, पण माझ्या घरी स्वामी मूर्ती किंवा स्वामींचा फोटो नव्हता। आणि हा स्वामींची मूर्ती आमच्या मित्रांनी आम्हाला दिलेली आहे। स्वामी माझ्या घरी कसे आलते ते सांगते तुम्हाला। तर स्वामी माझ्या घरी आले होते कसे, मी पहिला फोटो घेतला तर तो माझ्या एका बहिणीला दिला, दुसरा घेतला तर तो पण दुसऱ्या नातेवाईकाला दिला। सेवा करायची मी, पण स्वामींचा फोटो नव्हता, असे माझ्याकडं स्वामी येतच नव्हते। पण एका दिवशी काय झालं, मी मनात ठरवलं की मी स्वामींना म्हणजे फोटो किंवा मूर्ती आणणारच। तसंच मग यांचे एक मित्र आहेत गावामध्ये, त्यांच्या मिसेस आमच्या घरी आल्या होत्या। त्या मला म्हणल्या की अगं, तू एवढे स्वामी स्वामी करते, आमच्या घरी 2 मूर्त्या आहेत स्वामींच्या, मी त्यातली एक मूर्ती तुला लगेच सकाळी आणून देते। आणि गुरुवार रोजी माझ्या घरी स्वामी आले आणि ती मूर्ती तशी माझ्याकडे आलेली आहे। तसंच लग्नाहून आल्याच्या नंतर आता चैत्रचे महिना चालू आहे, त्या ब्राह्मणाच्या काकू आहेत, त्यांच्याकडं हळदी कुंकू होतं। त्यांनी पहा किती सुंदर अशी त्यांची देवी बसवलेली आहे आणि तिला सगळे 5 पदार्थ केले होते। हळदी कुंकाला बोलवलं त्यांनी आणि गेलो तर आम्ही हळदी कुंकाला। पहा किती छान बसवली आहे, नथ साडी किती सुंदर वाटते त्या देवींना। आणि आपली दररोजची पूजा पहा, व्हिडिओचा इथंच एंड करते। खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होसी त्या वीण तू स्वामी भक्त। आठव कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात। अशक्य हि शक्य करतील स्वामी।